आज सकल धनगर समाजाची आगामी लोकसभेच्या दृष्टीनं बैठक पार पडलेली आहे। नेमका काय ठराव तुम्ही मंजूर केला आहे आणि आगामी लोकसभेच्या दृष्टीनं तुमची पावलं काय असणार आहेत? यशवंत सेनेच्या वतीनं सकल धनगर समाजाच्या वतीने आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बैठक पार पडली। खूप मोठ्या प्रमाणात धनगर बांधव या ठिकाणी उपस्थित झाला होता। या राज्यातल्या 48 लोकसभेच्या मतदान आता होणार आहे। आचारसंहिता लागू झालेली आहे, पण कुठलाच पक्ष धनगर समाजाला तिकीट देण्याच्या मानसिकतेत नाही असं धनगर समाजाला वाटतंय। एकतर आरक्षण मिळालं नाही, यामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे। आता तिकीट जर मिळणार नसेल तर धनगर बांधवांनी आज निर्णय घेतलेला आहे। या सोलापूर मतदारसंघामध्ये 5 लाखाच्या आसपास धनगर बांधवांची मतदान आहे, समाज आहे आणि एवढं मतदान संख्या असताना सुद्धा आमच्याकडे प्रबळ उमेदवार उत्तमराव जानकरांसारखा असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने त्यांना तयारी करायला लावलं होतं। आता येणाऱ्या काळामध्ये त्यांची उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा सोलापूर मतदारसंघातला धनगर समाज आता आम्ही असं ठरवलं आहे की जो पक्ष आम्हाला तिकीट देणार नाही त्या पक्षाला मतदान नाही। हा ठाम निर्णय धनगर बांधवांनी घेतला आहे। आमचा इशारा आहे सगळ्या पक्षांना की धनगरांना उमेदवारी द्या, अन्यथा मतदानापासून दूर राहा। धनगर समाज उमेदवारी असेल तरच तुम्हाला मतदान करणार आहे, अन्यथा करणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।